नमस्कार, माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, नव वर्षांच्या सुरुवातीला म्हणजेच 1/1/2025 रोजी झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। त्यामध्येच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्याच माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान व नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। यामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण दोन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। याबद्दलच आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मग नवीन वर्ष शेतकऱ्यांसाठी अति उत्कृष्ट व शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेणारे ठरेल का, असं महत्त्वपूर्ण निर्णय या नरेंद्र मोदी व कृषी मंत्री केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत। याच माध्यमातून आज आपण याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नववर्षांच्या सुरुवातीला म्हणजेच वर्ष 2025 ची एक पहिली बैठक शेतकऱ्यांसाठी समर्पित करण्यात आलेली आहे। याच माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्री व नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जी मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पाडण्यात आलेली आहे, यामध्ये महत्त्वपूर्ण दोन निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये केंद्र सरकारकडून चालू करण्यात आलेली 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बऱ्याच कालावधीपासून राबवण्यात येणार आहे। मात्र 2025-26 या कालावधीमध्ये पुढेही चालू राहणार आहे। यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी बोगस पद्धतीने या योजनेचा लाभ घेत आहेत। याच माध्यमातून बरेच सारे कार्यकर्तेही यामध्ये घोटाळा करत आहेत। याच माध्यमातून यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करून या पोर्टलवरती अधिकचे बदल करून यामध्ये मानवी हस्तक्षेप कमी करून यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी विविध सारे बदल यामध्ये करण्यात येणार आहेत। याच माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा आणि त्यांना सत्यता राहावी यासाठी या योजनेचे प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये जवळपास आतापर्यंत 69,515 रुपयांची तरतूद या योजनेचे विम्यासाठी फसल विम्यासाठी करण्यात आलेली आहे। याच माध्यमातून त्यांना शेतकऱ्यांना हा विमा त्यांच्या खात्यावरती मिळावा यासाठी असे अनेक सारे बदल यामध्ये करण्यात येणार आहेत। याच माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्री व नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जो काही DAP म्हणजेच खतांचे दर वाढण्यात येणार आहेत असं विविध साऱ्या बातम्या समोर येत आहेत। या वाढणाऱ्या बातम्या यामध्ये सत्यता असून त्यामध्ये आता त्यांना DAP व खतांच्या दरामध्ये अनुदान देण्यात येणार आहे आणि याच माध्यमातून या अगोदर वाढणाऱ्या खतांच्या किमतीमध्ये वाढ होऊ नये यासाठी या अगोदरच केंद्र सरकारच्या माध्यमातून हे खते आयात करून हे खते स्टॉक करून शेतकऱ्यांना जेणेकरून अगोदरच्या किमतीमध्येच उपलब्ध व्हावीत असे बरेच सारे प्रयत्न शेतकऱ्यांसाठी केले जाणार आहेत असे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। आणि या नववर्षांच्या माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्री त्याचबरोबर प्रधानमंत्री यांच्या माध्यमातून जवळपास पीक विम्यासाठी 69,515 रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आलेली आहे आणि या DAPच्या अनुदानामध्येही अनुदान देऊन वाढ करण्यात येऊन खताच्या किमती आटोक्यात राहाव्यात जेणेकरून शेतकऱ्यांना परवडेबल राहील अशा पद्धतीने निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती आपण या चॅनलवरती घेत असतो। अशाच नवनवीन अपडेटची माहिती वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन किंवा माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील। पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।